धन्यवाद बुवा, अतिशय सुंदर सुरुवात. भांडू नका, जास्त काय बोलणार नाही मी, कारण काय बुवा, आणि भांडण पण करणार नाही. भगवंताचे नामस्मरण करायला आलोय ना आपण दोघं जण, भगवंताचे नामस्मरण करूया. कारण भांडण्यासाठी 3-4 बुवा ठेवलंय साईडला, भांडण्यासाठी. त्याच्यातलं पहिलं भांडणारं बुवा बाजू बसला योगेश्वरचे वाद. ह्याच्यावर कधी पटलं ना माझ्या, बारी म्हटल्यानंतर पण तुमच्यावर नाही भांडत. कारण काय आहे, ते ठराविक 2-3 माणूस ठेवलेले तर भांडत, त्याच्यामुळे प्रत्येकावर भांडण. माझे जीव बघा, ह्या जीवन प्रत्येकावर भांडण करताना नाही, हे का सोडतोय नाही कधीतरी गावतो. ह्याच्यामध्ये स्वप्न बसव, जोरदार टाळ्या वाजवायसाठी. जास्त काय बोलणार कोणी, जास्त काय बोलले नाही पण हो, काही फक्त काहीतरी बोलावं लागतं डबल बारी म्हटल्यानंतर, म्हणून थोडंफार बोलणार, बाकी काय नाही. काय बोला, बोलता बोलता बोलून गेले की आज माझे प्रतिस्पर्धी, चुकी नाही सांगणार का बुवा, तुमच्याकडे लहान असेल का, पण मग स्पर्धा कशाची होते. स्पर्धा एक वेळ गाण्याची होऊ शकते, स्पर्धा एक वेळ संगीताची होऊ शकते, स्पर्धा एक वेळ धावण्याची होऊ शकते. पण परमेश्वराचं आपण भजन करतोय, परमेश्वराच्या भजनाची स्पर्धा कधी होत नाही बुवा. स्पर्धा भजनाचं माध्यम दुसरं आहे बुवा. आज आम्ही दोघं जण परमेश्वराचे लेकर आहोत आणि परमेश्वराचं नामस्मरण करता करता इथे जमलेले माझे भजन असते का, त्यांचं थोडंफार मनोरंजन करणे हा उदात्त हेतू आज आहे. कारण बघा, गणपती गजानन आपल्याला फक्त माहित असतं की भाद्रपदामध्ये गणपती येतो. आता हल्ली माहित पडलंय की मागे गणेश जयंती, म्हणजे पहिली एवढी साजरी व्हायची नाही. आता प्रत्येक चाळीमध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये मागे गणेश जयंती उत्सव साजरा होतो आणि काळाची गरज आहे. हिंदू संस्कृती कुठे ना कुठेतरी, म्हणजे मला तर वाटतं की वर्षाच्या 12ही महिने जर गणेश चतुर्थी आली ना तर आपण मराठी माणसांनी थाटामाटात साजरी करू. जोरदार टाळ्या वाजवून जाऊया. काय बघा, तुमच्या धर्माबद्दल बोलणं एवढा मोठा माणूस नाही, पण म्हणजे प्रत्येक धर्माचा माणूस आपला धर्म सांभाळतो. पण मराठी माणूस मग कुठे ना कुठेतरी बघा, मुसलमान होती बघा, रस्त्यात फिरत असेल ना तर ती बुरखा घालून फिरते. का तर ती तिचा धर्म सोडत नाही. ख्रिश्चन लोक त्यांचा धर्म कधी सोडत नाही, मंदिरात जाताना पावित्र लागतात. पण कुठे ना कुठेतरी आजकालची महिला आमची वन पीस घालून, टॉप घालून, म्हणजे कुठेतरी संस्कृती बिघडत चालली. म्हणजे आपण कुठे, मी असं नाही बोलत की घालायचं नाही किंवा काय करायचं नाही, पण संस्कृती आज बघा खूप समाधान वाटतं. माझी ताई आणि आई समोर बसली बघा, माझी म्हणजे इथली असतील कोणतरी, पण ताई आणि आई बघा भजन ऐकायला, त्यांच्या डोक्यावर बघितलं असेल ना तर भसभस कुणकुण बघा. ही मराठाची संस्कृती आहे बघा. काय असतं बघा, भजन म्हणजे काय, भजावा जपावा आणि नपावा नमावा, म्हणजे भक्ती रसातून जनसामान्यापर्यंत नतमस्तक होणे म्हणजे भजन. आणि आज खरोखर आम्ही तुमच्या चरणाशी नतमस्तक आहोत. कारण आज जी आम्हाला संधी भेटली ते तुमच्या समोर भजन करण्याची, ती कुठे ना कुठे तुमच्या आई वडिलांची पूर्वपुण्य असेल म्हणून संधी भेटली. व ठीक आहे, जास्त काय बोलणार नाही. अजून एक विषय काय तर तुमच्या होता, फक्त काय वाईट बोलणार नाही. ह्या बिचारावर जोरदार टाळ्या वाजवायच्यासाठी. हा नाव काय तुझं? ऋतिक पुजारी. बाबा खरोखरच सन्मान करतो, कारण युट्यूबवाल्यांचा मान सन्मान करणारा बुवा मी आहे बुवा. पण आज तू हातात मोबाईल घेऊन पहिले भजन चालू झाल्यापासून तू शूट करतोय. बाबा परमेश्वर तुला उदंड आयुष्य देव असं त्या गणपती प्रार्थना करतोय. खरोखरच बुवा, तू युट्यूब चॅनल खोल, तुला माझ्याकडनं लाख शुभेच्छा. जेवढं काय तुला मदत लागेल ना आम्ही दोघांकडे तुला मदत करणार. युट्यूब चॅनल खोल तू नक्की, ठीक आहे. भजनाला सुरुवात करूया, भजन करूया हळूहळू. आणि मला तुम्ही बिंदास बोला नका, मी तुमच्यापेक्षा लहान आहे. बिंदास बोला, काय बोलायचं ते बोला, काय नाही. काय आहे मध्ये बोला. स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना, स्वतःचे अस्तित्व निर्माण करताना कोणी शिकवते, स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना कोणी शिकवते. पण ज्या दिवशी तुमचं अस्तित्व निर्माण होईल तर साऱ्या जगाला तुमचा अभिमान वाटेल, साऱ्या जगाला तुमचा अभिमान वाटेल, साऱ्या जगाला तुमचा अभिमान वाटेल. त्याच्यामुळे बिंदास बोला. तुम्ही बोलणार तर माझ्या जसं तुम्ही चालणार व तसं मी चालणार. अध्यात्माचा विषय तुम्ही बोलला, थोडंफार मला पण येतो बोला. भजनाच्या बाबतीत बोलण्याचं सवय पण तुम्ही शॉर्टकट भजन घेतलात, मी पण तसं चालू करतो.
आ